ती सूर्यच आहे. त्या काही बायकांनी उमरा ओलांडण्याची पद्धत नव्हती. बाईच्या जातीने कसं आपण बरं, आपलं घर बरं आणि आपली घरातली माणसं. त्या काही स्त्री पुरुष उच्च नीच यांमध्ये लई भेदभाव होत. पण या सर्वांवर एकच उपाय, ते म्हणजे शिक्षण. शिक्षणाचा ध्यास हे एकच फुल ज्योतिरावांच्या मनात होतं. असंच एके दिवस ज्योतिराव शिक्षणाचा प्रसार करत असताना वरार नावाच्या ब्रिटिश मॅडम त्यांना म्हणाल्या, मिस्टर फुले, तुम्हाला शिक्षणाचा प्रसार करायचा आहे ना? So educate women parents. Then she will woman educate, full house educate. पण तुम्ही माणसं वुमनला घराच्या बाहेरच पडू देत नाही. सो बॅड मिस्टर फुले, सो बॅड. झालं. आणि ते आले की माझ्याकडे पाटी पेन्सिल घेऊन आणि मला म्हणाले, सावित्री, आजपासून हाच ध्यास. मी लिहायला शिकले, वाचायला शिकले आणि कव्य सुद्धा रचू लागले. अशातच 1 जानेवारी, होय 1 जानेवारी 1848 ला पुण्यातील भिडेवाड्यात आम्ही पहिली शाळा सुरू केली आणि पहिली शिक्षिका आणि मुख्याध्यापिका सुद्धा मीच. शेलपटासारखा जगला तर काम तमाम होईल. पण समाजाचा मात्र धर्म बुडाला म्हणून कुठे काही सोय होतील. अहो, एखाद्या सर्वसाधारण माणसाने शिक्षण घेतलं तर कोणता धर्म बुडतो? इतका टकला तू असू शकतो का हा धर्म? अहो, धर्मासाठी माणूस की माणसासाठी धर्म? अहो, शाळेत जाताना चिक्कल फेकलं तरी मी सहन केलं, शेण मारलं तरी मी सहन केलं, चुकलं तरी मी सहन केलं. आता माझ्या सहनशक्तीचा अंत झाला होता आणि अचानक एक धतिंगड माझ्या समोर येऊन म्हणतो, ए टावळे, कुठे निघालीस? आधी आमच्या पोरीबाईंना शिकवणं बंद कर. अगं, तुला तुझी आबरू प्यारी की ते शिक्षण? कदाचित त्याला माहित नसावं की आम्ही सुद्धा ज्योतिराव फुले यांच्या पत्नी आहोत. अशी घेतली आणि सांगण लावली आणि सुनावलं. आज आलास थोबाड फुटलंय, जर पुन्हा आलास तुझ्या रक्तानं ही धरती रंगवीन. बाई कुठल्याही जातीची किंवा धर्माची असो, ती आज नेहमीच बळी पडत आली आहे. अहो, एखाद्या बाईचा नवरा वारला तर तिने सती जायचं? अहो, एखाद्या बाईचा नवरा वारला तर तिचा काय दोष असतो? त्यानंतर विधवा महिला काशीबाई हिच्या मुलाला म्हणजेच यशवंताला आम्ही दत्तक घेतलं. त्याच्या तुरुतुरू धावण्याने आमचं अंगण कसं भरून जायचं. त्याला वाढवलं, मोठं केलं आणि डॉक्टरही बनवलं. अशातच पुण्यात प्लेगची साथ पसरली होती. त्यात लोक झडाझडा मरू लागली होती. मी यशवंताला सांगितलं, यशवंता, आपल्याला आता हॉस्पिटल उघडायला हवं. यशवंताने हॉस्पिटलही उघडलं. आम्ही सर्व रुग्णांचे उपचार करत होतो. प्लेग हा संसर्गजन्यक होता, त्यामुळे तो कधी ना कधी मला होणारच होता. पण जगलं मुळीच त्या समाजासाठीच ना. त्यासाठी मरण पत्करावं लागलं तर मरणा, तुझं स्वागत आहे. मी सावित्रीची सावित्रीबाई झाले, सावित्रीबाईची मी सावित्री माईकी झाले. बघता बघता आमच्या 18 शाळा सुरू झाल्या. सती प्रथा, केशवम प्रथांवर मी मात केली, कारण आनंद होता तो आया बाया शिकण्याचा. म्हणूनच म्हणतात, मती विना गती गेली, गती विना नीती गेली, गती विना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना वित्त गेले, वित्ता विना शुद्ध कसले. इतके अनर्थ एका अविद्येने केले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. कारण जर एक मुलगा शिकला ना तर तो एकटाच शहाणा होतो. कारण जर एक मुलगा शिकला ना तर तो एकटाच शहाणा होतो. पण जर एक मुलगी शिकली ना ती पूर्ण घराण्याला शहाणी करू शकते. कारण जर एक मुलगी शिकली ना ती पूर्ण घराण्याला शहाणी करू शकते. म्हणून मुलींना वाचवा, शिकवा आणि या जगाची साक्षरता वाढवा. धन्यवाद.